कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा, ईडी सीबीआयकडे तक्रार करणार. आता पुढची लढाई ईडी आणि सीबीआय समोर होईल, सुरेश धस यांचा इशारा. धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणात 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटीपर्यंतचा रेट, सुरेश धस यांचा गंभीर आरोप. आता कागदांवरचा लढा सुरू. मुंडेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी, हवं तर माझ्यावर 200 कोटींचा खटला भरा, सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना आव्हान. स्वतः डीलर असणाऱ्यांनी मला डीलर म्हणणं योग्य नाही, सुरेश धस यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही, धनंजय मुंडेंची माहिती. आरोपांवर बोलण्यासारखं काही नाही म्हणून मुंडे तोंड लपवतायत. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झाल्यानंतर करुणा मुंडेंची टीका. धनंजय मुंडे लवकरच बरे व्हावे यासाठी माझ्या शुभेच्छा. मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झाल्यानंतर दमानियांचं ट्विट. अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचं खच्चीकरण. सरकारनं दमानियांची एसआयटी चौकशी करावी, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. एखाद्यानं मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाही, संजय राऊत संकुचित विचार करणार नाहीत. शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांच्या टीकेनंतर पवारांची सामोपचाराची भूमिका. शरद पवार आमचे महादजी शिंदे. दिल्लीतील कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य. तसंच राऊतांकडून शरद पवारांना सेनापतीची उपमा. 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता. सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून आदेश. आम्ही सुरू केलेले प्रकल्प लोकहिताचे प्रकल्प सुरू केले तेव्हाही फडणवीस आणि अजित पवार सोबत होते. खरपुडी प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. काही शाळांना चुकीच्या पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा, सूत्रांची माहिती. फडणवीसांकडून घटनेची दखल. अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी. अज्ञात व्यक्तीकडून शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवण्याचा धमकीचा मेल. धमकी प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं, तर आम्ही धमक्यांना घाबरत नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर. सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणात कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. आरोप सिद्ध झाल्यामुळे माणिकराव कोकाटेंचा तातडीनं राजीनामा घ्यावा. तसंच कोकाटेंचं विधानसभेत सदस्यत्व रद्द झालं पाहिजे, सुषमा अंधारेंची मागणी. आव्हाड समर्थक अभिजित पवारांची 2 दिवसातच पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी. नजीब मुल्लानं मला ब्लॅकमेल केलं, अभिजित पवारांचा आरोप. मी धक्का पुरुष, कोण किती धक्के देत आहेत ते बघूया, मात्र यांना असा धक्का देणार की पुन्हा दिसणार नाहीत. उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. एप्रिल किंवा मे मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीवेळी जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. निकषांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे लाडक्या बहिणींच्या संख्येत घट. तपासणीच्या प्रक्रियेनंतर लाखो महिलांना योजनेतून वगळलं. आतापर्यंत 7 लाख महिला अपात्र. कल्याण डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ल्याची घटना. धक्का लागण्याच्या कारणावरून 3 प्रवाशांवर चाकून हल्ला. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या. भाजपच्या रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री. रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न. मोदी, फडणवीस, शिंदेंसह अजित पवारांचीही सोहळ्याला उपस्थिती. उद्यापासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात. राज्यात 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा बांगलादेशवर 6 विकेटनं विजय. शुभमन गिलची नाबाद शतकी खेळी, तर रोहित शर्माची 41 धावांची खेळी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.